राम राम, हॅलो, नमस्कार, स्वागत. मी आहे कुलकर्णींची कश्मीरा अँड दिस इज अवर गपशप पॉइंट. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आपण दत्त सप्ताह साजरा करत आहोत. या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण काही गुरूंबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्ही ते व्हिडिओ मिस केले असतील तर ते नक्की बघा. मी खाली त्याची लिंक सुद्धा देत आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गुरूंबद्दलची माहिती मिळेल. आणि पुढच्या गुरूंबद्दल आता आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. श्री दत्त महाराजांचे पुढचे गुरु म्हणजे बाणकार, म्हणजे ॲरो मेकर, बाण बनवणारी व्यक्ती, त्याला बाणकार असं म्हणतात. काय बरं शिकलं असेल दत्त महाराजांनी त्याच्याकडून? तर एकदा काय झालं की फिरता फिरता महाराज एका गावामध्ये आले. तिथे एक बाणकार बाण बनवण्याचं काम करत बसला. त्याचं कुठेही लक्ष नव्हतं, तो आपलं स्वतःचं काम करत बसला. तिथून मग राजांची स्वारी गेली. रथ, घोडे, त्या सगळ्यांचा आवाज, लोकांचा आरडाओरडा, त्यांचे आवाज, सगळं काही होतं. ते सगळं त्यांच्या समोरून जात असताना महाराज बघत होते की या माणसाचं लक्ष आहे. अजिबातच त्याने मान वर सुद्धा केली नाही. त्याचं लक्ष फक्त त्या बाणाच्या टोकावर होतं की त्याला आपल्याला व्यवस्थित निमवता करायचंय, की कसा आपल्याला तो बाण चांगला घडवायचा. मग महाराजांनी जाऊन त्याला विचारलं की एवढा सगळा आवाज इथे झाला, तू बघितलं सुद्धा नाहीस, तुला काही ऐकून नाही आलं का? कारण महाराजांना असं वाटू शकतं ना, कोणालाही वाटू शकते की बहुतेक तो माणूस बहिरा आहे का, त्याला ऐकूच केलं नाही. त्याच्यावरती त्या बाणकाराने उत्तर दिलं की नाही, माझं लक्ष गेलं नाही, कारण माझं पूर्ण लक्ष माझ्या कामावर होतं. माझं काम करत असताना मला आजूबाजूचे आवाज, माझ्या आजूबाजूला काय घटना घडताय, काय चाललंय, यावर लक्षच नाही. माझं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन माझ्या कामावर असतं. तेव्हा महाराजांच्या असं लक्षात आलं की आपण अलर्ट राहतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या कामाच्या ठिकाणी ठीक आहे, पण ध्यान लावताना आपल्याला ते लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. मग यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी असतात बरं? साधना, म्हणजे ध्यान करताना कुठल्याही गोष्टीची म्हणजे कला, आपण म्हणतो ना कला, साधना करताना. आता आम्ही रोज ऍक्टिंग करतोय, एखादा माणूस गायन करतोय किंवा वादन, ह्या सगळ्या कला आहेत आणि त्या करताना तिथे ते कॉन्सन्ट्रेशन, ते लक्ष केंद्रित करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही, ती शिक्षा घेऊच शकत नाही. म्हणजे तुमचं काम जर तुम्हाला 100% परफेक्ट द्यायचं असेल तर त्या लेवलचं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला करणं तुमच्या त्या कामावर खूप गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतात की हा जो बाणकार आहे त्याच्याकडून मला ही गोष्ट शिकायला मिळाली, त्यामुळे तो बाणकार माझा गुरु आहे. आता आपण बघूयात श्री दत्त महाराजांचा पुढचा गुरु म्हणजे 18वा गुरु, पुररी पक्षी. आणि बोली भाषेमध्ये त्याला कोळी असं म्हणतात. त्यामुळे बऱ्याचदा असं कन्फ्युजन होतं की कोळी म्हणजे स्पायडरवाला कोळी की कोळी पक्षी. स्पायडर नाही बरं का, पुररी पक्षी हा दत्त महाराजांचा गुरु आहे. एकदा काय झालं की महाराज वनातून जात होते आणि तिथून जात असताना त्यांनी पाहिलं की हा कोळी पक्षी म्हणजेच पुररी पक्षी आपल्या चोचेमध्ये मांसाचा एक तुकडा घेऊन उडत होता. आणि मग त्या वनातले इतर जे मोठे पक्षी होते ते त्या तुकड्यासाठी त्याच्यावरती आक्रमण करू लागले. म्हणजे कधी गरुड त्या पक्षावरून उडतोय, दुसरा एखादा मोठा बगळा त्याच्यावरती झेपावतोय, अशा सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि आपला स्वतःचा जीव वाचवत, दमत, थकत तो पुररी पक्षी उडत होता. एका पॉइंट नंतर तो इतका दमला ना की त्याच्याकडे शक्तीच नव्हती उडायची, कारण हे सगळे त्याचा पाठलाग करत होते आणि त्याच्यावर सतत हल्ला करत होते, कारण त्यांना तो तुकडा हवा होता. आणि एका पॉइंट नंतर जसं मी म्हणाले की तो खूप दमला आणि मग शेवटी त्याच्या चोचेतून तो तुकडा खाली पडला. आणि एका क्षणात जे पक्षी त्याच्यावर हल्ला करत होते ते सगळे त्या तुकड्याकडे गेले. याच्या मागे कोणीच नव्हतं. आणि मग हा शांतपणे उडून एका ठिकाणी जाऊन बसला. आणि त्यांनी जे तो दमला होता, तो घाबरला होता, त्याला शांतता मिळाली.
आणि हे सगळं बघत असताना दत्त महाराजांच्या हे लक्षात आलं की आपण ज्या गोष्टीवरती अवलंबून असतो, डिपेंड असतो, ज्या गोष्टीच्या मागे आपण लागलेलं असतो, म्हणजे अट्टहास, तो तुकडा मलाच पाहिजे, ती गोष्ट सोडल्या क्षणी आपल्याला होणारे त्रास, आपल्यावर काय म्हणायचं त्याला, आसक्ती जी आपल्यावरती एक प्रकारची असते, आपल्या म्हणजे आत्ताच्या जगात आपण जर मांसाचा तुकडा म्हणजे काय याचा जर विचार केला ना, पैसा, माणूस, नाती, अन्न, ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना की ज्याच्यासाठी इतर माणसं हपापलेली किंवा काय म्हणता येईल त्याला, की त्यांना सुद्धा त्या गोष्टी हव्या असतात. आणि जर ती गोष्ट तुमच्याकडे असली ना तर ते इनडायरेक्टली तुमच्यावर हल्ला करायला लागतात, ती गोष्ट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करायला लागतात, तुमच्यावरती जलसी, तुमच्याकडे बघून जलसी व्हायला लागते त्यांना. आणि ज्या क्षणी तुम्ही या सगळ्या गोष्टी सोडून द्याल ना किंवा त्यातून तुम्ही विरक्ती घ्याल, त्या क्षणी तुम्हाला आत्मशांती मिळेल. म्हणजे आपण त्या गोष्टीवरती अवलंबून राहता कामा नये असं महाराजांचं म्हणणं. म्हणजे बघा की एखादा माणूस किंवा एखादं नातं आहे तुमच्या आयुष्यातलं आणि त्याच्यावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून आहात, मग त्या व्यक्तीने जर तुमच्यासाठी काही केलं तर तुम्हाला आनंद होईल किंवा दुःख होईल. म्हणजे काय की तुमच्या आयुष्यात स्वतःहून तुम्ही आनंद किंवा दुःख कुठलीच गोष्ट स्वतःसाठी करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही त्या व्यक्तीवर, त्या नात्यावर अवलंबून आहात, डिपेंड आहात. ही गोष्ट खरं तर आपल्यासाठी वाईटच आहे. याने आपण कधीच साधना करू शकणार नाही, याने आपल्याला कधीच शांतता मिळू शकणार नाही. म्हणून महाराजांनी त्या पक्षाला किंवा तिथे जी काही घटना घडली त्यातून त्यांना ज्ञान मिळालं, म्हणून त्यांनी गुरु मानलं की कुठल्याही गोष्टीवर अवलंबून राहू नये, अशा गोष्टींचा लगेचच त्याग करून द्यावा ज्या गोष्टीमुळे आपल्या आजूबाजूच्या माणसांमध्ये किंवा त्यांच्याकडून आपल्यावरती हल्ला होतोय, आक्रमण होतोय किंवा जलसी निर्माण होते. आता आपण बघूयात दत्त महाराजांचा पुढचा गुरु म्हणजे भृंग. साध्या भाषेत बघायचं झालं तर भुंगा, जो आपल्यावर असं आपल्याला इरिटेट होतं एका पॉइंटला त्या आवाजात, आपल्या ऑरामध्ये जर तो फिरत असेल ना तर आपल्याला खूप ते नकोसं वाटतं. तर त्या भुंग्याला सुद्धा दत्त महाराजांनी आपला गुरु मानलेलं होतं. ते कशामुळे? तर हा भुंगा काय करतो की एखाद्या आळीवरती म्हणजे एखाद्या कीटकावरती कॉन्सन्ट्रेट करतो, त्याला पकडतो आणि त्याला आपल्या गुहेमध्ये जिथे त्याचे घर असते राहत असते अशा ठिकाणी घेऊन जातो आणि सतत त्याच्या आजूबाजूला करत राहतो. आणि माशाने होतं काय की ती जी अळी किंवा कीटक आहे ती अळी अशी कंटिन्यू त्याच्याकडे अशी घाबरून बघत राहते, सतत बघत राहते, सतत बघत राहते. तो आवाज आणि डोळे अगदी त्या आवाजाकडे फिरत असतात कारण ती घाबरलेली असते. आणि एका पॉइंट नंतर हळूहळू हळू ते कॉन्सन्ट्रेशन इतकं स्ट्रॉंग होत जातं ना की ती हळूहळू त्या भुंग्यासारखी व्हायला लागते, भुंग्यासारखी दिसायला लागते. आणि ह्यातून खरं ना अध्यात्माचा खूप मोठा धडा शिकायला मिळतो. तुम्ही बघितलात का की तुमच्या आजूबाजूला आता समजा तुम्हाला पालजी दिसली, ठीक आहे, आणि अचानक तुम्हाला पाल दिसली, तुम्ही काहीही होऊ द्या आजूबाजूला, तुम्ही सतत त्या पालीकडे बघत राहता, कुठे गेली काय गेली, तुमची नजर हलतच नाही त्या पालीवरून. मग इथं आता आपण अगदी थोड्या वेळासाठी होतो म्हणून, पण भुंगा जो जास्त कालावधीसाठी जेव्हा ते करत असतो आणि घाबरून आपला जीव, आपला आत्मा, आपले विचार हे त्या भुंग्यासारखे व्हायला लागतात, हे आईच्या लक्षातच येत नाही तेव्हा. म्हणजे आपण समोरच्याला आपल्यावर कॉन्सन्ट्रेट करायला लावून, म्हणजे आपल्याकडे आकर्षित करून त्याला आपल्यासारखं बनवणं ही कला भुंग्यामध्ये. म्हणून तुम्ही बघितलं असेल की सगळे देव एक आहेत असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा प्रत्येकाची चॉईस म्हणजे आपल्या आध्यात्मिक भाषेमध्ये प्रत्येकाचा इष्टदेव हा वेगळा असतो. म्हणजे मला दत्त महाराज आवडतात,
कुणाला आपले बाप्पा आवडतात, कोणाला देवीवरती खूप श्रद्धा असते, किंवा कुणाला नवनाथांपैकी एक जण देव म्हणून आवडतो. तर अशा वेळी काय होतं की आपण ज्या देवतेची किंवा ज्या शक्तीची साधना करत असतो ना, प्रत्येकाला आतून किती प्रेम आहे वगैरे सगळं, पण आतून एक भीती असते किंवा ती देवता आपलं कर्म बघतीये, म्हणजे देव बघतोय आपण काय करतो, ही भीती आतमध्ये असते. आणि आपण सतत त्या साधना मार्गावरती पुढे जात असतो, त्या देवतेचं आपण पूजन करतो. मग आपल्या लक्षातच येत नाही की आपण हळूहळू त्याच देवतेच्या एनर्जी मध्ये विलीन होतात. म्हणजे आता मी तुम्हाला सांगताना या गोष्टी मला अशा जाणवत आहेत की का मला दत्तस्थिती आवडते, का मला दत्त महाराज आवडताय. पण हळूहळू म्हणजे माझ्या जन्मापासूनच मी वाडीला रोज येणं जाणं आहे, दरवर्षी गिरनारला जाणं आहे. पण त्या साधनेच्या प्रवासामध्ये हळूहळू कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी शिकण्याचा आपला प्रयत्न होतो आणि आपण सहज त्या शक्तीमध्ये विलीन होत होत त्यात काय म्हणतो की त्या ज्ञान मार्गावर पुढे जात राहतो. म्हणजे आपल्याला तो भुंगा आजूबाजूला भुणभुण करत असताना कधीच लक्षात आलं नसेल. तर महाराजांचा हा गुरु म्हणजे भुंग आपल्याला त्या शक्तीमध्ये विलीन होऊन समोरच्याला आपल्यासारखं बनवून ही अध्यात्मातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची गोष्ट. आता आपण बघूयात श्री दत्त महाराजांचा पुढचा गुरु म्हणजे समुद्र. समुद्र प्रत्येकासाठी खूप वेगवेगळ्या भावना घेऊन येतो. म्हणजे काही जणांना समुद्राची भीती वाटते, काही जणांना समुद्रावर शांत एकटक बघत बसावं असं वाटतं, काही जणांना आवडतो, म्हणजे काही जणांना आवडत नाही. पण एक दिवस महाराज समुद्र किनारी ध्यानाला बसले आणि त्यांनी बघितलं की समुद्राच्या आजूबाजूला खूप आवाज आहेत, वारं आहे, वादळ समुद्रामध्ये येत असतं, लाटा कमी जास्त प्रमाणात येत असतात. पण तरीही आतमध्ये समुद्र खूप शांत असतो, खोल असतो. याबद्दल मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकते बरं का, कारण याचा एक अनुभव मी घेतलेला होता की जेव्हा मध्यंतरी तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितलेला असेल की मी समुद्रामध्ये त्या बोटीतून, छोट्या आपण एकटंच चालवतो ना त्या बोटीतून गेलेले होते. सुरुवातीला त्या लाटांवरून जाताना खूप अवघड झालं, पण काही वेळानंतर जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा इतका शांत होता ना समुद्र, आणि मन सुद्धा तेवढंच शांत झालं. आणि तेव्हा लक्षात आलं की आपण खूप आतमध्ये आहोत. इतका खोल, खाली खड्डा असेल, काय असेल काहीच माहित नाही आपल्याला, वरून काहीच दिसत नाही करत, पण तरीही तो इतका शांत होता. आणि तिथून जेव्हा किनाऱ्याकडे आपण बघतोय तेव्हा खूप लाटा येत आहेत आणि खूप आवाज आहेत, ट्रॅफिकचा आवाज आणि खूप काय काय, म्हणजे आपल्याला डिस्टर्ब करणार असं बरंच काही वातावरण, पण तरीही समुद्र आतमध्ये शांत होता. तर महाराजांना हेच सांगायचंय की आपल्या आजूबाजूला काहीही सुरू असतं तरी आत मधल्या शांततेचं गांभीर्य तुम्हाला असायला. कितीही लाटा आपल्या आयुष्यात आल्या, कसेही प्रसंग आले, तरी ते सगळं वरवरचं आहे. आतल्या शांततेला, आतल्या आपल्या विवेक बुद्धीला किंवा त्या प्रकाशाला ठेच लागता कामा नये. ती शांतता, तो प्रकाश जपून ठेवणं खूप महत्वाचं आहे. समुद्र तुम्ही बघितला असेल की जे काही किनाऱ्यावरून आत येतं लाटांबरोबर ते आत घेतो. सगळ्या नद्या समुद्राला जाऊन मिळतात, तरी सुद्धा त्या समुद्राचं पाणी खूप कुठून तरी असं वाढलंय अचानक असं कधी होत नाही. त्या लाटा येतात परत नाही, तो त्याची मर्यादा कधीही ओलांडत. तर समुद्राकडून महाराज म्हणतात की हेच शिकावं. समुद्र आतली शांतता जपून ठेवतो, तो आपली मर्यादा कधीही ओलांडत नाही. आता आपण वळतोय दत्त महाराजांच्या पुढच्या गुरुकडे, म्हणजेच मृग. मृग म्हणजे काय माहितीये का? हरिण. आपण जंगलामध्ये बघतो ना, सतत आनंदात स्वतःच्या मौज मस्तीमध्ये असतं, इकडे पळ तिकडे पळ, वेग आहे तिची.
त्या वेगामध्ये मृग इतक्या स्पीड मध्ये या सगळ्या गोष्टी करत असतो ना की त्याला आपल्या बाजूला कुणीतरी एखादं सावट आहे किंवा त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी एखादा प्राणी दबा धरून बसलेला असतो, त्याच्याकडे लक्षच नसते. आणि मग त्याच्या या गोष्टीमुळे तो प्राणी त्याच्यावर हल्ला करतो आणि मग मृग जे आहे स्वतःचा जीव गमावून. या सगळ्यातून महाराजांना असं म्हणायचंय की आपल्या या वेगवान आयुष्यामध्ये अगदी स्वच्छंदपणे जगत असताना आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये, माणसांमध्ये आपल्यासाठी घातक असं कोणी आहे का, या गोष्टीवर आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे आयुष्य जगत असताना सतर्कता ही खूप महत्वाची असते. हेच सांगतो महाराजांचा मृग हा गुरु आपल्याला. यानंतर आपण बघूयात श्री दत्त महाराजांचा पुढचा गुरु, तो म्हणजे पतंगा कीटक. बऱ्याचदा संध्याकाळच्या वेळी खूप असे छोटे 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 किडे आलेले असतात बघ. आणि मग आपण काय करतो की एखादा तेलकट तिथे कागद लावतो आणि त्याला ते सगळे चिकटतात. हे सगळे किडे आहेत ना, ते दिव्याला बघून, प्रकाशाला बघून, या पक्षाला किंवा या कीटकाला बघत असताना महाराजांच्या हे लक्षात आलं की तो कीटक जो आहे ना, तो आपण लावलेल्या दिवा, बल्ब या सगळ्याकडे ना त्या प्रकाशाच्या दृष्टीने आकर्षित झालेला आणि मग त्या आगीमध्ये किंवा त्याच्यामध्ये होरपळून जातो आणि तो मरून जातो. त्याचं नुकसान होतं ना, किंवा त्या तेलकट कागदाला चिकटून तो मरून जातो. यामधून आपल्याला काय शिकायचंय आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये? आपल्या आजूबाजूला खूप प्रलोभनं असतात की किती छान ना, म्हणजे आमच्याच बाबतीत जर म्हणायचं झालं तर साधारण प्रेक्षकांना असं वाटत असतं किती छान आहे ना यांचं आयुष्य, कलाकारांचं. छान ते टीव्हीवर दिसतात, छान असे नेहमी नटून फटून तयार असतात. पण खरं सांगू का, हे आयुष्य जगणाऱ्यालाच ते माहितीये की त्याच्या मागे तुम्हाला किती कष्ट करावं लागतं. म्हणजे साधारण माणूस सकाळी 9 ते 5 जी त्यांची ड्युटी आहे ती करून तो थकतो. पण जे कलाकार आहेत त्यांच्या साधनेला खरं तर मर्यादा नसतेच. पण अभिनय क्षेत्रामध्ये काम करणारी जर माणसं बघितली तर त्यांना 13 ते 14 तास हे ऑन फुल काम करावं लागतं. त्याच्यानंतर प्रवास आणि मग ते कधी आराम करणार किंवा काय, तर त्यांना आयुष्य असं राहतच नाही. आणि मग जेव्हा प्रत्यक्ष तिथे जगणारा माणूस आहे ना, त्याला आयुष्य जगायची मजाच मिळत. म्हणूनच म्हणाले की आपल्याला जी प्रलोभनं दिसतात आजूबाजूला किंवा लांबून बघून आपण म्हणतो ना, दुरून डोंगर साजरे, ही खरंच खूप चांगली म्हण आहे. लांबून आपल्याला खूप छान वाटतात गोष्टी, पण प्रत्यक्ष जेव्हा आपण त्या परिस्थितीमध्ये जातो, ती गोष्ट जगायला लागतो, तेव्हा आपल्याला त्यातल्या खऱ्या अडचणी किंवा खरे त्रास काय असतात ते कळतात. मग हे जर आपण लांबूनच त्या प्रलोभनांच्या आहारी गेलो नाही, त्या प्रकाशाच्या आसक्तीने जर त्याच्याकडे आकर्षित झालो नाही, तर आपल्याला त्रास होणार नाही, आपला जीव जाणार नाही. म्हणजे काय, चांगलं शांततेचं आयुष्य जगू शकतो. तर असे वेगवेगळे घटक आपल्या आजूबाजूच्या निसर्गातले, आयुष्यातले, या सगळ्यांनाच महाराजांनी आपलं गुरु बनवलं. या गुरुमधून जर तुमच्या लक्षात आलं असेल तर सातत्याने शांतता, आपल्या आतला आवाज, आपल्या आतला प्रकाश तो जपून ठेवणे. कितीही प्रलोभनं आली तरी त्याला त्याच्याकडे आकर्षित न होणं, आपली मानसिक शांतता टिकवून ठेवणं, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या साधनेला स्ट्रॉंग बनवत जाणं, कुठल्याही गोष्टीचा मोह आवरणं, त्या मोहामध्ये न अडकणं, भावनांमध्ये, माणसांमध्ये, पैशांमध्ये न अडकणं, आपल्या स्वतःवर कॉन्सन्ट्रेट करणं, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या गुरुकडून शिकायला मिळतात. आणि हे सगळं जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबतो तेव्हा
जे आयुष्य असतं ते म्हणजे दिगंबर म्हणजेच दत्त स्थिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त स्थिती काय असते हे जाणून घेणार आहोत. बघत राहा आपलं हे गपशप वर्ल्ड, गप्पांचा प्रवास असाच पुढे चालू राहू दे, यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपला आजचा जो काही दत्त जयंती बद्दलचा दत्त सप्ताह सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? हे व्हिडिओ तुम्हाला आवडतायत का? काही प्रश्न आहेत का? ते कमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा. तोपर्यंत धन्यवाद.